नमस्कार, मी साक्षी राणासने येस मराठी न्यूजमध्ये तुमचं स्वागत. पाहू त्याच्या ठळक घडामोडी. जातीनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध. जाती विषमता नष्ट करायची असेल तर जातीनिहाय जनगणना नको. मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल सरकारने स्वीकारला. मराठा आरक्षणासाठी आज विशेष कॅबिनेट बोलवणार. आई ओबीसी असेल तर अपत्यालाही ओबीसी दाखला मिळावा अशी जरांगेंची मागणी. इंडिया आघाडीची आज दिल्लीत बैठक. मिशन लोकसभेसाठी 28 पक्षाचे प्रमुख नेते एकत्र येणार. पुढच्या शैक्षणिक वर्षात दुसरीपर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. निर्णय लवकरच. केरळमध्ये कोरोनाचे पुन्हा रुग्ण. JN1चा आढळला रुग्ण. सतर्कतेचा इशारा. भविष्यात मुंबई व नवी मुंबईवरील भार कमी होण्यासाठी तिसऱ्या मुंबईची स्थापना. राज्य सरकारने दिली मंजुरी. अवकाळी पाऊस व गारपीट यांमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी 1,851 कोटीचा निधी जाहीर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती. चंपाषष्ठीनिमित्त जिल्हाभरात खंडोबा यात्रा उत्सव साजरा. तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री नाही तर देशाचे पंतप्रधान आहात, असं उद्धव ठाकरे यांनी मोदींना सुनावले. कल्याणमध्ये वायफाय राउटरचा स्फोट. 3 जखमी. शेवटी मुंबईतील हिरे बाजार गुजरातमध्ये गेलाच. हिरे व्यापाऱ्यांची शोकांतिका. आज नागपूर अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता. धन्यवाद. आता पाहूयात ठळक बातम्या विस्ताराने. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी PhD करत असलेल्या विद्यार्थ्यांबाबत PhD करून काय दिवे लावणार असे केलेल्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर दिवे लावून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पदाधिकारी यांनी PhD करून काय दिवे लावणार, काकांच्या पायात पाय घालून काकांनाच पाडणार, PhD करून काय दिवे लावणार, शिक्षण सोडून चहावाल्यांच्या नादी लागणार, PhD करून काय दिवे लावणार, काकांच्या पाठीत खंजीर खुपसणार अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विद्यासागर घुगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तुषार जाधव, प्रदेश सचिव रमीज पठाण, युवक विभाग अध्यक्ष विकी डहाळे, सुनील घुगे, शंतनू घुगे, प्रथमेश पाटील, कृष्णा नागरे, ओमकार डांबले आदी पदाधिकारी उपस्थित होते. तुम्ही लोक काय करताय, कशा संदर्भात जमले असं काही? मुळात विषय असा आहे, अधिवेशनामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, PhD करून काय दिवे लावणार. आता त्यांचं म्हणणं आहे PhD करून काय दिवे लावणार, म्हणून आम्ही विद्यार्थी इथं जमलोय दिवे लावायला. कॉलेजचं गेट आहे तर आम्ही इथं आता दिवे लावतोय. शिक्षणामुळे फायदा होत नाही असं आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही शिक्षण करणार नाहीये, तर आम्ही काकांच्या पायात पाय घालून काकांना पाडायचं काम करणार असं मुख्यमंत्री. सर्वांचं शिक्षण काय? वकील आहे. नाही 10वी पास आहे, मला मुख्यमंत्री व्हायचंय. एक नंबर. असे सगळे मुलं शिकलेले आहेत असं सगळ्यांना वाटत असेल. सगळे 10वी पास आहे. 10वी पास आहे ना रे पोरांनो? तुम्हाला सगळ्यांना काय बनायचंय? मुख्यमंत्री. अरे उपमुख्यमंत्री त्यांना नाही बनता आलं रे मुख्यमंत्री. अजून 10वी नापास असल्यावरती मुख्यमंत्री होता येत नाही आणि त्यांना या गोष्टी पण कळत नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी PhDच्या विद्यार्थ्यांबाबत केलेलं वक्तव्य हे चिंताजनक आहे. त्यामुळे जो विद्यार्थी वर्ग आहे किंवा शिक्षण घेत आहे, PhDची तयारी करत आहे, त्या विद्यार्थ्यांमध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्ग हा दुखावला गेलेला आहे. कारण की विद्यार्थी अभ्यास ज्या पद्धतीने करतो, एक चांगला कॉम्पिटिशन कुठली पण असो, MPSC UPSC असो, PhD असो, तो कष्ट करत असतो. आणि जर राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यांनी जर असं वक्तव्य केलं तर त्याचं कुठंतरी खच्चीकरण त्यांच्या मार्फत केलं जातंय असं आमचं म्हणणं आहे. आणि दुसरा विषय म्हणजे आता विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती अशी झालेली का काय PhD वगैरे करून त्यापेक्षा काहीतरी 10वी पास, 11वी 12वी पास नापास होऊन काहीतरी राज्याचं कुठंतरी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, आमदार व्हायचं अशी सगळ्यांची मानसिकता झालेली. त्यासाठी आज आम्ही हा उपमुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, युवकचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि त्यांचा निषेध आज आम्ही दिवे लावून या महाविद्यालयाच्या गेटवर केलेला आहे. बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. या देशाचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. अरे महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. या देशाचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो.
चंपाषष्ठीनिमित्त नांदुरगाव येथे खंडोबा यात्रा उत्सव साजरा करण्यात आला. निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या कृपापात्र शिष्य नांदुरगावचे संत मधुगिरीजी महाराज यांचे महानिर्वाण झाल्याने त्यामुळे कोणताही गाजावाजा न करता यात्रा साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळेस परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच प्रसादाचे वाटप करण्यात आले. गावात सालाबाद यावर्षी 13वे वर्ष आहे. चंपाषष्ठी साजरी करतो आम्ही. परंतु काल आमच्या नांदुरगावचे महंत मधुगिरी महाराज यांचं निर्माण झाल्यामुळे आम्ही आज साध्याप्रमाणे साजरा करत आहोत. फक्त आज लोकांना दर्शन आणि प्रसाद वाटप चालू आहे. आम्ही मिरवणूक वगैरे याला सर्व खंडन देऊन साध्याप्रमाणे साजरे करतो. नागपूर महानगरपालिकेतील उबाटा गटाचे माजी नगरसेवक जगतराम सिन्हा आणि बंडू तळवेकर यांनी काल रामगिरी या निवासस्थानी येऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या 800हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक व राजकीय वाटचालीत शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आहे. हे सरकार अस्तित्वात आल्यापासून शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला अशा समाज घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. शेतकऱ्यांसाठी 44,000 कोटी रुपयांची मदत करणारे हे पहिलेच सरकार असून अवकाळी पाऊस, गारपीट असे नैसर्गिक संकटे आली तरीही आम्ही शेतकऱ्यांना पाठीशी कायम खंबीर उभे राहू. महिलांना बचत गट तसेच ST-मध्ये 50% सवलत देऊन महिलांना सक्षमीकरणाचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले. याआधी शिवसेनेत विदर्भाला मान दिला नाही आणि स्थानही दिले गेले नाही. आज मात्र नागपूर शहराच्या 40 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेत विदर्भात संघटना वाढावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य करू असे यावेळी बोलताना आश्वस्त केले. किरणचं पण अभिनंदन करतो. खरं म्हणजे नागपूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवसेनेमध्ये पहिल्यांदा प्रवेश झालेला आहे. आणि जसं आशिष म्हणाला की सरकार चालवतो आपण एकीकडे, दुसरीकडे दररोज शिवसेनेमध्ये शेकडो हजारो लोक प्रवेश करतायत. खरं म्हणजे एक विश्वास दाखवण्याचं हे काम आहे. गेल्या दीड वर्षामध्ये आपण जे काम केलं सरकारच्या माध्यमातून, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं. 50 आमदार, 13 खासदार, विधान परिषदेमधले 5 आमदार, 1 उपसभापती, हे सगळे लोक आणि शेकडो हजारो नगरसेवक, जिल्हा परिषद, इतर सगळे लोक, मेंबर, कार्यकर्ते, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना आज शिवसेनेमध्ये दररोज प्रवेश करतायत. याचा अर्थ लोक विश्वास ठेवतायत आणि या राज्याचा जो आपण विकास करतोय, या राज्याचा पुढे नेण्याचं काम करतोय. आणि म्हणूनच लोक ज्या पद्धतीने आपल्या शिवसेनेमध्ये सामील होत आहेत, त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी मोठी आहे. आपण विकासाला महत्त्व देतोय, बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय आणि म्हणूनच तुम्ही आज आलात. तुमचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शिवसेनेमध्ये. आणि आपल्याला संघटना वाढवण्यासाठी, आपापल्या भागामध्ये लोकांना न्याय देण्यासाठी जे जे काय आवश्यकता असेल, जी काय मदत लागेल, जे सहकार्य लागेल ते नक्की मिळेल एवढीच खात्री आपल्याला आजच्या दिवशी देतो. पुन्हा एकदा मी मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सोमवारी चंपाषष्ठीच्या दिनी येळकोट जय मल्हारच्या नावात दुमदुमली गिरणारी नगरी.
नाशिक तालुक्यातील गिरणार या गावाला वरदान ठरलेल्या खंडोबा टेकडी खंडोबा मंदिरात दरवर्षी चंपाषष्ठीला यात्रा भरते. याही वर्षी मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने खंडोबा यात्रा उत्सवाचे आयोजन गिरणारे वासियांकडून करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण नाशिक व पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी भल्या पहाटेपासून आले होते. यावेळेस पारंपरिक पद्धतीने खंडोबारायाची मिरवणूक सकाळी 8:30 वाजता गडापासून संपूर्ण गावात वाद्यासह काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्वांचे आकर्षण ठरले ते नाचणारे अश्व. यावेळी अश्वांचा नाच पाहून सर्वजण जय मल्हारच्या घोषात रंगून गेले. उंट, घोडे, खिल्लारी बैल तसेच रथ हे सुद्धा सामील झाले. यात्रेत खंडोबाच्या मोठ्या मूर्तीचे देखील मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी लहान मुलांनी खंडोबा, म्हाळसा, बानूच्या वेशभूषा साकारल्या. यात्रेत पारंपरिक नृत्य देखील सादरीकरण झाले. यात्रेनिमित्त हरिभक्त पारायण माधव बाबा घुले यांचा कीर्तनाचा श्रुश्राव्य कीर्तन सोहळा पार पडला. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद देखील वाटप करण्यात आला. या यात्रेत पंचक्रोशीतील साधू संत, वारकरी, महिला, पुरुष, बालगोपाल, वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज. यानंतर थोड्याच वेळात आपण बघणार आहोत हिवाळी अधिवेशनाचं प्रसारण.